नमस्कार. आज आपण 34 छातीच्या मापाचं बोटनेक 2 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत. बोटनेक मध्ये कटिंग आहे तर पॅटर्न मध्ये काय कटिंग मध्ये बदल करायचा आणि कशा पद्धतीने ब्लाउजचं कटिंग करायचं हे अगदी सोपं करून सांगणार आहे. बऱ्याच वेळेस आपण प्रिन्सेस कट ब्लाउज शिवतो पण अंगामध्ये तो तरंगल्यासारखा होतो, तर तो होऊ नये यासाठी काय बदल करायचा तेही आपण बघणार आहोत. त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे. हे तुम्ही स्लीवलेस मध्ये पण शिवू शकता. सुरुवातीला इकडनं आधी 1.5 इंच अंतर सोडायचं आहे आणि मग आपल्याला पॅटर्न बनवायचा आहे. दोन्ही बाजूला आपल्याला जागा सोडायची आहे, म्हणजे खालच्याही बाजूला आणि वरच्याही बाजूला. हे इकडे 1.5 इंच अंतर सोडलं आणि खालच्याही बाजूला आपल्याला इकडे 1.5 इंच अंतर सोडायचं आहे. आता तुम्ही म्हणाले खाली का अंतर सोडलं? आपलं जे ब्लाऊज तरंग कप साईज जास्त मोठी असेल तर छातीच्या ठिकाणी ब्लाऊज उचकल्यासारखं होतो, तो होऊ नये त्यासाठी आपल्याला हे अंतर सोडायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण इथे घेणार ब्लाऊजची उंची. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. ब्लाऊजची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आज आपण हे 34 छातीच्या मापाचं शिवतोय. सगळी मापं आपल्याला बोटनेक चार्टनुसार घ्यायची आहेत. 6.25 इंचाचं शोल्डर घेतलं. पॅटर्न बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे, लक्षात घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बारकावे यातील समजणार आहे. मुंडा पण घेतला 6.25 इंचाचा. हे अंतर जोडून घेतलं. बऱ्याच वेळेस काय होतं, बोटनेक मध्ये आपण ब्लाऊज शिवतो पण हे माप न वाढवल्यामुळे मागच्या बाजूला गळ्याजवळ ब्लाऊज खेचल्यासारखा होतो, तो होऊ नये त्यामुळे शोल्डरच्या मापांमध्ये जे आहे ते अशा पद्धतीचे बदल करणं गरजेचं आहे. त्यानंतर आता इथे छातीचा चौथा भाग, आता 34 छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भागाला 8.5 इंच आणि आता आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं. हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं. ह्या पॅटर्न मध्ये कमर घेराचं अंतर आपल्याला टाकायचं नाहीये, कारण आपला टक्स कटिंग झाल्यानंतर कधी कधी फिटिंगला कपडा कमी शिल्लक राहतो, तसं होऊ नये त्यामुळे ह्या पॅटर्न मध्ये कमर घेराचं अंतर घ्यायचं नाही. मुंड्याचे आकार देण्यासाठी इकडे 1/2 इंचाचं मार्किंग केलं, आतल्या बाजूला 1/2 इंचाचं मार्किंग केलं. दोन्ही आकार वरती पट्टीने शोल्डर पर्यंत जोडून घ्यायचे. मधली जी रेषा आहे तिथून बाहेरच्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग करायचं आणि मागच्या मुंड्याचा आपल्याला हा आकार द्यायचा आहे पॉइंट मॅच करून. आणि पुढच्या मुंड्यासाठी इकडनं 1 इंचाचं मार्किंग करायचं आणि हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे. हे सेम अशाच पद्धतीने मुंड्यांचे आकार द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गळाखोली. गळाखोली घेणार आहोत आपण 4.25 इंच. गळा पण आहे 4.25 इंचाचाच. 1/2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 4.25 इंच. बोटनेक मध्ये गळ्यांची उंची कमी असते म्हणून त्याला बोटनेक म्हणतात. इथे गळ्याला आकार दिला. त्यानंतर आपल्याला ह्या पॉइंट पासून छातीचा 10वा भाग हे माप घ्यायचं आहे. आता 34 छातीचा आहे त्यामुळे छातीचा 10वा भागाला 3.5 इंच आणि आपल्याला हा उभा टक्स घ्यायचा आहे 4.5 इंचाचा. आता हा जो टक्स आहे हा आपण कटिंग करून काढून टाकणार असतो. छातीच्या ठिकाणी खोलगट पफ तयार व्हावा यासाठी आपल्याला हे अंतर, हा टक्स, हे सगळी माप टाकायची आहे. टक्सच्या दोन्ही बाजूला आपल्याला, आता आपण इकडे 1.5 इंच अंतर सोडलेलं आहे त्यामुळे दोन्ही बाजूला 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि हा टक्स कटिंग करून काढून टाकायचा आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला हे मार्किंग झालेलं आहे. आता हे जे वाढवलेलं आहे खालचं अंतर आपण हे फक्त ह्या टक्सच्या भागापुरतच आपल्याला वाढवायचं आहे, बाकीचं आपण वाढवणार नाहीये. बाकी आपण दोन्ही बाजूला हे अंतर जोडून घेणार आहोत. हे काच बटन पट्टीच्या बाजूकडे जोडलं गेलं आणि हे फिटिंगच्या बाजूकडे जोडलं गेलं. फक्त आपल्याला छातीच्या ठिकाणी आपल्याला हा उंचवटा आल्यानंतर इथे ब्लाऊज तरंगू नये म्हणून फक्त आपल्याला ह्या ठिकाणी हे अंतर वाढवायचं आहे. गळ्यापासून हे खाली तिरकस जोडून घ्यायचं. आणि मुंड्यातून आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा. पुढचा जो मुंड्याचा आकार दिलेला आहे तिथून आपला हात गोलाकार फिरवत ह्या पॉइंट पर्यंत फक्त आणायचा आहे अशा पद्धतीने. हे झालं आपलं पॅटर्न आखून. आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे मात्र लक्षात घ्या. हे पॅटर्न कपड्यावर वाढवणं फार गरजेचं आहे. जर वाढवायचं राहिलं तर तुमचा कपडा कमी शिल्लक राहतो, फिटिंगला ब्लाऊज कमी राहतो, टाईट बसतो, भरपूर अडचण येतात. त्यामुळे हे पॅटर्न कपड्यावर वाढवणं गरजेचं आहे. पहिले आपण याचं कटिंग करून घेऊया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा
आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। हे आपले मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग तयार झाले। पण आपण हे जे साईडला 1.5 इंच आणि खाली 1.5 इंच अंतर वाढवलेलं होतं हे आपण मागच्या भागातून काढून टाकणार आहोत। ते आपल्याला फक्त प्रिन्सेस कटचा आकार काढण्यासाठी कटोरीच्या भागामध्ये म्हणजे छातीच्या आकारामध्ये कमी जास्त होऊ नये त्यासाठी ते वाढवलेलं अंतर आहे। त्याची आपल्याला मागच्या भागात काही गरज नाही, त्यामुळे दोन्ही कडनं आपण हे अंतर काढून टाकणार आहोत। कमी वेळेत पेपर पॅटर्न तयार व्हावं यासाठी आपण घडीचा पेपर घेऊन हे सोबत कटिंग करत असतो। तुम्ही वेगळं सेपरेट पण कटिंग करायचं असेल तर करू शकतात, पण त्याला वेळ जास्त लागतो, कधी कधी आकार परफेक्ट येत नाही। मग ह्या सगळ्या चुका टाळण्यासाठी आपल्याला पॅटर्न सोबत काढायचा आहे। आता याचं कटिंग करून घेते। आता इथे आपण गळाखोलीचं अंतर, गळ्याची उंची घेऊया। गळाखोली आहे 4.5 इंच, गळ्याची उंची पण आहे 4.5 इंच। अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 4.25 इंच। मागचा पुढचा दोन्ही गळा सेम आहे। 5 इंचापेक्षा मोठे गळे आपल्याला ह्या मापात घ्यायचे नाहीये। जर तुम्ही शोल्डर मुंड्याची माप ही टाकली आणि गळ्याची उंची जर जास्त घेतली तर तुमचा ब्लाउज बिघडेल। त्यामुळे गळ्यांची उंची याच्यामध्ये 5 इंचापेक्षा कमीच ठेवायची आहे। त्यानंतर हा खालचा टक शिवताना आपण आडवा 4 इंचाचा घेणार आहोत आणि उभा टक्स आपण 5 इंचाचा घ्यायचा आहे। ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच, दोन्ही बाजू अर्धा इंच अशा पद्धतीने याचं शिवण करायचं आहे। गळ्याचं कटिंग करून घेऊया। ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसतं। आता सध्या बोटनेकची जास्त फॅशन आहे, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचं ब्लाउज शिवून बघा, अंगात खूप सुंदर बसतं हे ब्लाउज। हे झालं मागच्या भागाचं कटिंग। आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया। पहिले मुंड्याचा आकार कापून घेऊया। सगळ्या मापांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे, तुम्ही तुमच्या मापाचा व्हिडिओ बघून ब्लाउज कटिंग करून शिवू शकता। शोल्डर मुंड्याची माप जी सांगितली आहे तशीच टाका, त्यात मात्र काही बदल करू नका। हे अंतर वाढवल्यामुळे ब्लाउज दबका बसका असा बसत नाही, छातीमध्ये छान फुगीर तयार होतो। आता हा जो टक्स आहे हा आपण काढून टाकणार आहोत। आता नवीन शिकणाऱ्या ताईंना हा आकार लक्षात येत नाही, कोणता भाग कुठे जोडायचा वगैरे, त्यामुळे कटिंग करतानाच ही मुंड्याकडे जोडायची बाजू, ही कमर पट्टीकडची बाजू, ही छातीकडची बाजू असं काहीतरी खडूने पेनने मार्किंग करा, म्हणजे तुमचं जोडताना उलट सुलट कोणतेच भाग होणार नाही। प्रॉपर आहे त्या ठिकाणी ते भाग जोडले जातील आणि ब्लाउज तुमचा परफेक्ट तयार होणार आहे। आता ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं आहे, कपड्यावर कटिंग करताना उभ्यात किंवा आडव्यातच कटिंग करायचं आहे। फक्त आपल्याला हा जो पुढचा भाग आहे, ही बाजू आणि ही बाजू पूर्ण वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत दोन्हीही बाजू तुम्हाला शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे पाव ते अर्धा इंच तेवढा वाढवणं गरजेचं आहे। कारण तुम्ही जर हे शिवलं तर अजून हे असं जोडलं जाईल, जोडल्यामुळे मुंड्यात टाईट होईल ब्लाउज, छातीत ब्लाउज बसणार नाही। त्यामुळे शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे तेवढा कपडा वाढवून घ्यायचा आहे, अर्धा इंचापर्यंतच वाढवायचा आहे, त्यापेक्षा जास्त वाढवायचा नाही। आणि हा टक्स ज्यावेळेस शिवला जातो, शिवल्यानंतर इथे खोलगट पफ सुंदर तयार होतो। तुम्ही इथे कफ टाकून पण हे ब्लाउज शिवू शकतात, तुम्ही हे स्लीवलेस मध्येही शिवू शकतात किंवा तुमच्या आवडीची याला कोणत्याही प्रकारची बाहीही लावू शकतात। सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्यानुसार ब्लाउजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाउज शिवा। धन्यवाद।